आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. केडीएमसी लगतच्या जुन्या प्रभाग कार्यालयाच्या इमारतीचा भाग कोसळला. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयालगत असलेल्या महापालिकेच्या जुन्या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. ही इमारत धोकादायक असल्याचं महापालिकेने घोषित केलंय. या इमारतीत काही व्यावसायिक दुकानांचे गाळे सुरू आहेत. इमारतीचा काही भाग कोसळल्याने या व्यावसायिक दुकानांच्या गाळीधारकांसह दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या जीविताला धोका होऊ शकतो. त्यामुळे ही धोकादायक इमारत महापालिकेने वेळीच जमीनदोस्त करण्याची गरज आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे जुने कार्यालय या इमारतीत होते. महापालिकेच्या कारभाराचा पसारा वाढल्यानंतर या इमारतीत महापालिकेने क प्रभाग कार्यालय सुरू केले होते. 6 वर्षापूर्वी या इमारतीत क प्रभाग कार्यालय सुरू होते. ही इमारत धोकादायक झाल्याने महापालिकेने क प्रभाग कार्यालय सांगळेवाडीतील दामोदराचार्य सभागृहाच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर हलवण्यात आलं आहे. त्यामुळे जुन्या इमारतीत प्रशासकीय कामकाज सुरू नाही. मात्र इमारतीच्या तळमजल्यावर काही व्यापारी दुकानं सुरू आहेत. इमारत धोकादायक असल्याने महापालिकेकडून ही इमारत पाडण्यात येणार होती. मात्र इमारतीतील दुकानदारांपैकी एकाने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महापालिकेच्या कारवाई स्थगिती आदेश दिला होता. ही इमारत महापालिका मुख्यालयास लागूनच मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्याला लागूनच आहे. इमारत कोसळल्यास रस्त्यावरील पादचारी आणि नागरिकांसह तळमजल्यावरील दुकानदारांच्या जीवितास धोका होऊ शकतो. या धोकादायक इमारतीचा काही भाग आज कोसळल्याने महापालिकेचे त्या ठिकाणी बॅरिकेड लावले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयाला लागून असलेली आणि जुने सी वार्डचे ऑफिस असलेली ही बिल्डिंग 25 ते 30 वर्षापूर्वीची आहे. ही बिल्डिंग ऑगस्ट 2021मध्ये अति धोकादायक महानगरपालिकेनं डिक्लेअर केलेली आहे. तसेच ह्या बिल्डिंगमधील रिगल स्टेशनर्स हे जिल्हा कोर्टात दावा दाखल केला असल्यामुळं आणि त्या बिल्डिंगवर सध्यापर्यंत कारवाई झालेली नाही. पण या बिल्डिंगवरती स्टे आहे कसे याची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.